महासागर न्यूज। खारघर हिल महापौर मॅरेथॉन ही देशातील पूर्ण 42 किलोमीटर असणारी पहिली हिल मॅरेथॉन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली। आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त झालेल्या एम्स प्रमाणकामुळे या मॅरेथॉनला महत्त्व प्राप्त झाले असून पुढील वर्षापासून याला जागतिक मान्यता मिळून देश विदेशातील धावपटू आकर्षित होतील। या मॅरेथॉनमुळे पनवेल महानगरपालिकेची राष्ट्रीय व जागतिक स्तरावर एक स्वतंत्र ओळख निर्माण होईल, जी पनवेलकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे। मी महापालिकेचे महापौर सन्माननीय नितीन पाटीलजी, आयुक्त मंगेश चितेजी आणि या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो। एका अर्थानं पनवेलला ही देशातली पहिले 42 किलोमीटर पूर्ण लांबीची हिल मॅरेथॉन घ्यायचा एक मान मिळालेला आहे आणि त्याची पूर्ण तयारी पनवेल महापालिकेने केलेली आहे। अतिशय मोठ्या प्रमाणावरती 42 किलोमीटर 21 किलोमीटर पासून वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये स्पर्धक मोठ्या प्रमाणात धावतायत। खरं तर अशा स्पर्धा आयोजित करण्याचा अनुभव हा मोठा असावा लागतो, पण या सगळ्या आयोजनाच्या माध्यमातून पनवेल महापालिकेनं आपण मोठी मोठी आव्हानं पेलू शकतो हे दाखवलेलं आहे। खारघर मॅरेथॉन हिल ही पूर्णपणे आमदार श्री प्रशांतजी ठाकूर यांच्या कन्सेप्ट मधून निर्माण झालेली ही नवीन संकल्पना होती आणि ती प्रशासनाने राबवण्याचा पूर्ण कसोशीने प्रयत्न केला आहे। या पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेच्या 10 वर्ष आता आमचे 1 ऑक्टोबरला होत आहेत। त्याच्या पार्श्वभूमीवरती शहरातील नागरिकांमध्ये स्पोर्ट्सचं कल्चर वाढवण्याच्या अनुषंगाने आणि या शहराला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे नावारूपाला आणण्याच्या अनुषंगाने हा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। पनवेल मॅरेथॉनने या इथे ही खारघर हिल मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात केलेली आहे आणि यासाठी माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर, माननीय महापौर नितीन पाटीलजी, आमचे आयुक्त चितळे साहेब यांनी पुढाकार घेतला आणि शहरामध्ये जर इथे क्रीडांसाठी इथं चांगल्या प्रकारचं जर वातावरण तयार करायचं असेल, तरुणांना चांगले चांगले कार्यक्रम द्यायचे असतील तर मॅरेथॉन सारखा कार्यक्रम हा अत्यंत महत्वाचा असतो। कारण ही स्पर्धा 42 किलोमीटरची स्पर्धा ही एका ठिकाणी होत नसते, एका कंपाऊंडच्या आतमध्ये होत नसते, तर ती पूर्ण 42 किलोमीटर मध्ये ती फिरत असते आणि त्याच्यामुळं ती पूर्ण परिसराला या इथं चांगल्या प्रकारचं असं उत्तेजन देऊन जाते आणि खेळांना एक मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देऊन जाते। हिल मेयर मॅरेथॉन आज इथे खारघर येथे आपण साजरी करत आहोत आणि पहिला जो इव्हेंट होता 42 किलोमीटरचा तो आता सकाळी पहाटे 4:30 वाजता सुरू झालेला आहे आणि अतिशय उत्साहपूर्ण असं वातावरण आहे। पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेशजी चितळे साहेब असतील, आमचे या स्पर्धेचे चीफ कोऑर्डिनेटर परेशजी ठाकूर साहेब असतील, विरोधी पक्षनेते सन्मान्य अरविंदजी म्हात्रे साहेब असतील, उपमहापौर प्रमिलाताई, स्थायी समिती सभापती आमचे बबनजी मुकादम आणि सर्व नगरसेवक, या प्रभागाचे सभापती मधुकर पाटील हे सगळे जण अगदी उत्साहाने या इथे आलेले। स्पर्धेला सुरुवातही झाली आहे, स्पर्धेला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय। साधारण आपण बघितले 800 ते 1000 स्पर्धक या 42 किलोमीटरला धावताना आपल्याला दिसलेले आहेत आणि आता पुढील स्पर्धा ही 5:30 वाजता 21 किलोमीटरची सुरू होणार आहे। स्पर्धेचा मार्ग आम्ही काल रात्री सुद्धा बघून आलो, अतिशय सुस्थितीत आहे। जिथे ही स्पर्धा संपन्न होणार आहे त्या फणसवाडीच्या ग्रामस्थांना मी स्वतः रात्री सुद्धा भेटलो, त्यांच्यामध्ये सुद्धा अतिशय उत्साहाचं असं वातावरण होतं। सर्वप्रथम पनवेल महानगरपालिकेला उत्कृष्ट नियोजनाबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि ही मॅरेथॉन स्पर्धा अशीच दरवर्षी भरवण्यात यावी अशी सुद्धा एक मी अपेक्षा व्यक्त करतो। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या उपक्रमाला सिडकोने कन्सेंट दिलेला आहे, पण पूर्ण नियोजन हे पनवेल महानगरपालिकेचं आहे। नक्कीच आज पनवेल महानगरपालिकेचा मॅरेथॉन स्पर्धा ठेवल्यामुळे महापौरासहित या सर्व टीमचं नाव वर उंचीवर पोचलेलं आहे। विशेष म्हणजे याच्यामध्ये सत्ताधारी विरोधक न पाहता सर्व नागरिकांनी याच्यामध्ये सहकार्य येण्यासाठी आम्ही विरोधक पक्षातले लोकप्रतिनिधी सुद्धा अनेक प्रयत्न करत आहोत। कारण का या स्पर्धेमुळे पनवेलचं नाव हा देश पातळीवर नसेल, राज्य पातळीपासून देश पातळीवर नाव पोचेल। कारण 42 किलोमीटर हिल मॅरेथॉन स्पर्धा ही आजपर्यंत कोणी ठेवण्याची स्वप्न सुद्धा पाहत नव्हते। हे आमचे महापौर आहे एक स्वप्न पाहिलं, छोटं स्वप्न पाहिलं का आपण ही स्पर्धा ठेवू शकतो आणि त्याचा प्रयत्न त्यांना अनेक अडथळे आले, यश अपयश येत असतं चांगले काम करत असताना, अनेक टीका टिप्पणी आल्या।
महासागर न्यूज.